भोलेनाथ भावांनो, हा बघा, हा रोड दिसतोय तुम्हाला सुनसान. हे सुनसान रोड भावांनो. हा वातावरण बघा, एकदम भारी वातावरण वाटते भावांनो. असलं वातावरण असलं की असं मन करते यात्रा चालूच राहिली पाहिजे आपली. यात्रा कधी संपली नाही पाहिजे भावांनो. खूप आनंद वाटते. एक नंबर सुनसान सडक. आणि हा रोड दिसते भावांनो तुम्हाला. हा रोड चालला अहिल्यानगरच्या इकडे. माझे खूप भाऊ मला विचारतात तो कुठल्या रोडाने आहे, कुठं चाललाय. तर भावांनो तुम्हाला सांगतो मी, इकडे आहे पंढरपूर. पंढरपूरहून आलोय भावांनो. इकडे चाललो मी अहिल्यानगरच्या इकडे. अहिल्यानगरहून आपण कटणार आहे आणि जाणार आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन करायला. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे भावांनो संभाजीनगरच्या पाशी. आणि इथून अहिल्यानगर आहे 125 किलोमीटर भावांनो. तर आपण पोहोचूया 3-4 दिवसात अहिल्यानगरवर. अहिल्यानगरहून कटूया. आणि भावांनो आज माझ्या यात्रेचा दिवस आहे. 268 दिवस झाले भावांनो. 4 धाम 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय. आणि आता वाजले भावांनो सकाळचे 11:30-12 वाजलेत. चलता चलता थकलोय. इथं बसलोय 5-10 मिनिटं. आणि काल व्हिडिओ बनवता नव्हता म्हणून आता 12 वाजता व्हिडिओ बनवतोय भावांनो. याच्या 2-4 किलोमीटर आधी एक मंदिर भेटलं होतं. त्या मंदिरावर विश्राम केला होता. महादेवाचं मंदिर होतं भावांनो. तिथून निघालो आता सकाळी आणि चाललो अहिल्यानगरच्या इकडे. आणि मित्रांनो, तुमच्या भावाच्या यात्रेला तुम्ही सपोर्ट नक्की करता. आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे भावांनो माझं 6वं ज्योतिर्लिंग. ते 6वं ज्योतिर्लिंगचे तुम्हाला दर्शन नक्की करो. तुम्ही सपोर्ट नक्की करा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की येऊ जा. हर हर महादेव. जय श्री महाकाल.